आजचा दिवस खास आहे कारण आज आहे आमच्या घरी खंडोबाचं जागरण। आम्ही दोघं आणि माझे दीर आणि माझी जाऊबाई आम्ही दोघं पण पूजाला बसलेलो। वाघ्या मामाने आम्हाला भंडारा लावून घेतला व आम्ही नमस्कार करून घेतला। हे माझे दादा म्हणजे माझे सासरे, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आमचा कुठलाच कार्यक्रम पूर्ण होणार नाही। बघा कसे दिवटीला तेल घालतात। मग आम्ही आरती करून घेतली व आमच्याकडे आलेले पाहुणे माझा मोठा भाऊ, रेखा वहिनी, माझी आई, मामी, मामा आणि माझी नंदूबाई आणि नंदूबाईची फॅमिली। आरती करून झाल्यावर असं वाटत होतं की साक्षात जेजुरीतून खंडोबाराया आमच्या घरी आलेत की काय असं वाटत होतं। खूप छान वाटत होतं। इकडे चाललेला भाकरी करायचा प्रोग्राम। आमच्या गावामध्ये आमच्या भाऊकीमध्ये कोणाचा पण घरी कार्यक्रम असू दे आणि कोणता पण कार्यक्रम असू दे, सर्व महिला मंडळ अशा एकत्र येऊन मदत करतात स्वयंपाक करायला। आणि इकडे आईने आणलेला आहेर माझ्या दिरांना आणि आहोला करून घेतला वाघ्या मामाने। आलेले सगळे पाहुणे यांची व्हिडिओ करता आली नाही, सॉरी, कारण आपल्या घरात कार्यक्रम असल्यामुळे आपली धावपळ असते। आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरी आलेले 4 माणसं वेळेत आणि व्यवस्थित पोटभर जेवून जावे याच्यासाठी आमचा चाललेला अट्टास। गावकऱ्यांचं पण मनापासून स्वागत केलं। त्यांच्या येण्याने आमच्या आनंदात अधिक भर पडली। बघा कशी बसले पंगत, भारतीय पंगत मोकळ्या मैदानात। छान वाटते की नाही? खरं कौतुक करायचं म्हटलं तर वाढप्यांचं, त्यांनी आम्हाला खूप मदत केली। चला मग बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद सर्वांना। जय मल्हार।